फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं, मग आज नाशिकला पालकमंत्री का नाही? ठाकरेंचा सवाल. दत्तक बाळ नाशिकचं तुम्ही काय लाड केले? ठाकरेंची विचारणा. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ म्हणाले, मग आता बहिणींचे पैसे का कापत आहात? उद्धव ठाकरेंचा सवाल. जाहीरनाम्यात थापा मारणं भाजपची सवय, ठाकरेंची टीका. राजभवनात शिवरायांचं स्मारक बनवा, निर्धार मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची मागणी. स्मारकाच्या बाबतीत सरकार केवळ तेढ निर्माण करतंय, समाजात तणाव निर्माण करण्याचं काम भाजपचं, ठाकरेंची टीका. आपली कामं जनतेपर्यंत पोहोचवा, लोकांना कळालंच नाही तर कामांचा उपयोग काय? उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र. भाजपच्या बूथ व्यवस्थापनाचा ठाकरेंकडून दाखला. धर्म घरात ठेवा, बाहेर पडल्यावर आपण भारतीयच, ही बाळासाहेब ठाकरेंची शिकवण. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. मुस्लिम आपल्यासोबत आले म्हणून भाजपनं घाबरून सौगाते मोदी सुरू केलं, ठाकरेंचा निशाणा. निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे फक्त रडायचे बाकी होते, खासदार नरेश म्हस्केंचा टोला. बाळासाहेबांचा खोटा आवाज काढून शिंदेंवर टीका करण्याची वेळ आली, मात्र पुढच्या 1 महिन्यात जितके स्टेजवर होते तितकेही राहणार नाहीत, म्हस्केंचं आव्हान. शिबिर असल्याने दर्गा पाडण्याचं काम केलं, मात्र शिवसैनिकांच्या मेहनतीनं शिबिर पार पडलं, संजय राऊतांचं वक्तव्य. खैरे दानवे वादानंतर प्रथमच नाशिकमधल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात दोघं एकत्र. संजय राऊतांच्या एका बाजूला दानवे तर दुसऱ्या बाजूला खैरे बसले होते. यावेळी दानवेंनी खैरेंचे आशीर्वाद घेतले. चंद्रकांत खैरे आणि आपल्यात कुठलाही वाद नाही, आमच्यात सगळं आलबेल आहे, आम्ही नेहमीच सोबत आहोत, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. चंद्रकांत खैरे ज्येष्ठ नेते असून ते त्यांची योग्यता डावलून दुसऱ्यांना संधी देतात, खासदार नरेश म्हस्केंचं वक्तव्य. तर खैरेंना आम्ही आमंत्रण दिलं असून त्यांचा योग्य सन्मान करू, म्हस्केंकडून खैरेंना खुली ऑफर. ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिरात उपनेते सुधाकर बडगुजर यांची खदखद. हमें तो अपनों ने लुटा, पक्षात नव्याने आलेले आपल्याला शहाणपणा शिकवतात, बडगुजर यांचं विधान. तर संजय राऊतांची बडगुजर यांना विषयावरच बोलण्याची सूचना. वांद्र्यातील एजेएल हाऊस समोर देवाभाऊ बुलडोझर चलाव, पोस्टरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, योगी आणि आदित्यनाथ यांचा फोटो. भाजप सचिव विश्वबंधू राय यांची बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज रोहित पवारांच्या मतदारसंघात दौरा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाला राहणार उपस्थित. कार्यक्रमात अजितदादा आणि राम शिंदे एकाच मंचावर येतील. अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये रोहित पवार समर्थकांकडून अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर्स. आज अजित पवार एका कार्यक्रमानिमित्त जामखेडमध्ये जाणार आहेत. संजय राऊत जळके लाकूड आहेत, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली म्हणून धूर निघतोय. शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची टीका. तुम्ही दिल्लीत लपून भेटता तेव्हा आम्ही काही बोलतो का? म्हस्केंचा टोला. भाजप उन्मत्त हत्तीसारखा वागतोय, आपल्याला हा उन्मत्तपणा संपवला पाहिजे. अंबादास दानवेंचा शिबिरात हल्लाबोल. मुंबईत भाजपकडून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला, दानवेंचा दावा. खचलेलं मन, खचलेला पक्ष आणि खचलेला नेता, खचलेली वृत्ती एवढंच. खासदार नरेश म्हस्केंचा ठाकरेंच्या निर्धार शिबिराच्या स्टेज खचल्यावरून टोला. उद्धव ठाकरेंनी बोलावली पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा होणार असल्याची माहिती. राज्यातील काँग्रेस नेत्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीला सर्व खासदार, आमदार आणि महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील साखर संकुल येथे 21 एप्रिलला शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार. AI संबंधित विषयावर चर्चा करण्यासाठी बैठकीचं आयोजन. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेणार. 22 एप्रिलला पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत जनता दरबार होईल. राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस उदयसिंग विलासराव पाटील उंडाळकर 19 एप्रिलला अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. त्यामुळे अजित पवारांची सातारा जिल्ह्यात ताकद वाढेल. पंडित पाटील आणि आस्वाद पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला पक्षाच्या विरोधात काम केलं. त्यांच्या जाण्यानं कोणताच फरक पडणार नाही, शेकापच्या जयंत पाटलांची टीका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मूळ दरेगावी पुढील 3 दिवस. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या मूळ दरेगावी पुढील 3 दिवस गावी असणार. घरगुती कार्यक्रम असल्यानं 3 दिवस दरेगावी मुक्काम.
कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा. कुणाल कामराला अटक करणं आवश्यक नाही, न्यायालयानं नोंदवलं मत. कामरा प्रकरणात हायकोर्टाची मुंबई पोलिसांना चपराक. कामराच्या सुरक्षेची काळजी तुम्ही घेणार का, कोर्टाचा सवाल. कुणाल कामराला हायकोर्टानं दिलासा दिला तरी त्याने जी टीका केली त्याला प्रसाद तर दिलाच पाहिजे. खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया. तर तो जेव्हा येईल तेव्हा त्याला आम्ही प्रसाद देऊ, म्हस्केंचा इशारा. नाशिकमध्ये पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या 14 आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून कोर्टात 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्ग्यावरील कारवाई मुद्दाम केली की योगायोग, आदित्य ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्राला अस्वस्थ ठेवलं जातंय, जातीय दंगली निर्माण केल्या जात आहेत, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. नाशिकमधील अनधिकृत सातपीर दर्गा हटवल्याचं स्वागत. आमदार देवयानी फरांदेंची प्रतिक्रिया. देश संविधानावर चालतो, झुंडशाहीवर चालणार नाही. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, फरांदेंचं वक्तव्य. नाशिक जिल्हा रुग्णालयात भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम पाडण्याचा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिबिराचा काहीही संबंध नाही, मंत्री शंभूराज देसाईंचं राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर. नाशिकमधील दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांशी गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी फोनवरून संवाद साधला. जखमी पोलिसांना आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात जात मंत्री दादा भुसेंकडून जखमी पोलिसांची विचारपूस. दर्गा अतिक्रमण हटवताना बंदोबस्तात दगडफेकीदरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची त्यांनी विचारपूस केली. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घेतली जखमी पोलिसांची भेट. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पोलिसांवर आता उपचार सुरू आहेत. राष्ट्रवादी मुंबई प्रदेशच्या वतीनं 23 एप्रिलला वांद्रे परिसरात समता महोत्सव. भीमगीतांचा कार्यक्रम तसंच समाजातील मान्यवर व्यक्तींचा अजित पवारांकडून सन्मान करण्यात येईल. ठाण्यात भाजप आमदार संजय केळकरांनी घेतली महानगर गॅस अधिकाऱ्यांची बैठक. विविध परिसरातील गॅस जोडणी कामांचा त्यांनी आढावा घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत नवी समीकरणं. सचिन कल्याण शेट्टींनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर आमदार विजय देशमुखांचा सुभाष देशमुखांना पाठिंबा. सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना. सरकारने युवांच्या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आमदार रोहित पवारांची एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर एक्स पोस्ट. मंत्री उदय सामंत खासदार संदीपान भुमरेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. यावेळी जरांगेंकडून भुमरे सामंत यांचं स्वागत. तिघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती. विदर्भातील प्रकल्प बाधितांना 831 कोटींचं सानुग्रह अनुदान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचं वितरण. शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 लाखांचं अनुदान. माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंचं तिसऱ्या दिवशी आमरण उपोषण मागे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अंबादास दानवेंच्या शिष्टाईला यश. महापुरुषांच्या पुतळा विटंबना प्रकरणी हे उपोषण सुरू होतं. पोलीस प्रशासनाला तपासाचे अल्टिमेटम देण्यात आले. अलिबागमध्ये शेकाप एकवटला. पंडित पाटलांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शेकापच्या कार्यकर्त्यांची जयंत पाटलांच्या निवासस्थानी गर्दी. पंडित पाटलांच्या विरोधात एकजूट. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी 5ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी. बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदास मान्यता दिल्यामुळे 5 जणांना अटक. यवतमाळच्या पुसदमध्ये बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याची 50 उदाहरणं असल्याचा दावा. आज सोमय्या पुसद येथील ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेचे आमदार नितीन देशमुखांविरोधात शिंदेंच्या सेनेचं आंदोलन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं शिवसैनिक आक्रमक. महाराणी ताराबाईंच्या साताऱ्यातील समाधीच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापुरात धरणे आंदोलन. यावेळी एका महिन्यात समाधीस्थळाचं काम सुरू न केल्यास स्वखर्चाने समाधी बांधण्याचा ठाकरेंच्या सेनेचे नेते विजय देवण्यांचा इशारा. बीडमध्ये वक्फ सुधारणा विधेयकाच्या निषेधार्थ आंदोलन. हे अन्यायकारक असल्याचं म्हणत मानवी साखळी करत रोखलं लक्ष. पुण्यातील कोंढवा परिसरात टोळक्याकडून कोयत्याने वाहनांची तोडफोड. घटना सीसीटीव्हीत कैद. 9 दुचाकी, 2 रिक्षा आणि 1 चारचाकी वाहनाचं नुकसान. छत्रपती संभाजीनगरच्या तिसगावमध्ये तरुणांच्या 2 गटात राडा झाला. 5 ते 6 जण यात जखमी झालेत. जुन्या वादातून मारहाण झाल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. या प्रकरणी 5 जण ताब्यात आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील 34,000 कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं 3 महिन्यांचं वेतन थकलं. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेकडून आणखी एक व्हिडिओ पोस्ट. माझ्या घराचं कुलूप तोडून महाराष्ट्र सरकार आता पुरावे नष्ट करतंय, कासलेचा आरोप. हे सगळं धनंजय मुंडे घडवत असल्याचा देखील आरोप. बीडच्या किट्टी आडगावमध्ये बाबासाहेब आगेंना श्रद्धांजली वाहण्यासाठी गावकऱ्यांचा कॅन्डल मार्च. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील गावकऱ्यांची मागणी. बीडच्या माजलगावमधील बाबासाहेब आगे प्रकरणातील आरोपी नारायण फपाळला 19 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. भर दिवसा आगे यांची त्याने हत्या केली होती. भंडाऱ्याच्या पहिल्या गावात चोर असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत शनिवारी एकाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण. 14 जणांना अटक. न्यायालयाने 14ही जणांना कोठडी सुनावली आहे. परभणीच्या पाथरीत काल तरुणाची हत्या झाली. आरोपीच्या अटकेसाठी कुटुंबियांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला. 24 तासात आरोपीला अटक करणार या पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेहावर कुटुंबियांकडून अंत्यसंस्कार. सांगलीतील जतमधील उमदीत सराफाला रस्त्यात अडवून चोरांनी 3 लाखांचा ऐवज लंपास केला. चोरीचा 24 तासात पोलिसांनी छडा लावला. तिघांना अटक केली असता आरोपींनी चोरीची कबुली दिली. महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अंधेरीत ईडीची धाड. अंधेरी पूर्वेकडील तेली गल्लीतील हॉटेल इम्पिरियल पॅलेसमधील 5व्या मजल्यावर ईडीची कारवाई. मुंबईतील एफ वॉर्ड महापालिका कार्यालयावर आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा. डोक्यावर हंडा घेऊन आंदोलकांची घोषणाबाजी. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना अडवलं. मुंबईच्या परळमधील कामगार मैदानात ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा. मोर्चात फायर राज्याची जोरदार घोषणाबाजी. पाण्यासाठी आजी आंदोलनात सहभागी. जळगावमध्ये इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं आंदोलन. मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी. मुंब्र्यामधील बलात्कार आणि मर्डर केस प्रकरणातील आरोपी विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या विद्यार्थी कार्याध्यक्ष मर्जिया पठाण आक्रमक. ठाणे कोर्ट परिसरात आरोपींवर चप्पल भिरकवण्याचा प्रयत्न. डॉक्टर सुश्रुत घैसास यांना पुणे पोलिसांकडून संरक्षण. घैसास यांना धमकीचे फोन येत असल्यानं खबरदारी म्हणून एक पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाने पुणे पोलिसांना अहवाल पाठवला. ससूनच्या वैद्यकीय समितीने अहवाल पाठवताना गुप्तता पाळली. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या 1 मे रोजी लोकार्पण होण्याची शक्यता. इगतपुरी ते आमने या 76 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर नागपूर ते मुंबई हे अंतर 8 तासातच पार करता येईल. अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्यात यावं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मागणी. विदर्भाच्या मातीसाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं मोठं योगदान असल्याची देखील मागणी. राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगाने नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार. शासन निर्णय जारी. मुंबईतील मेट्रो 2B मार्गावर चाचण्यांना सुरुवात. 5.3 किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात चाचण्या सुरू. या वर्षाच्या अखेरीस मेट्रो 2B मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता. अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या शासकीय इमारतीचं लोकार्पण. 208 फ्लॅट्स पोलिसांसाठी उपलब्ध. पालघरच्या डहाणूतील गोवणेमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम स्थानिकांनी रोखलं. भूसुरुंगस्फोटामुळे घरांना तडे जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप. ऐन लग्नसराईत सोनं लाखाच्या उंबरठ्यावर. प्रतितोळा 98,000च्या दरासह गाठला आजवरचा उच्चांक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.